दाखल झालेत राजू कंक आणि सुनील मालुसरे. पहिलाच बॉल सॉफ्ट डिस्मिसल. राजू कंकला परतावा लागेल. विकेटचं पतन होत असताना व्हेरी फर्स्ट बॉलवर राजू कंक सारखी जिल्हा आयकॉन खेळाडू परतलाय. मोठा धक्का लागताय टीम. आपण जर पाहिलं तर अंशिका 11 संघाला फलंदाज बाद होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल सॉफ्ट हँडने खेळला होता. अगदी मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि एक सेलिब्रेशन. सुनील शिंदेने झेल पकडलाय. राजू कंकचा केस संपलाय. तर पहिला चेंडू पडायच्या अगोदर अंशिका 11 टीमला अगदी 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. जे टार्गेट होईल त्या टार्गेट मधून 2 धावा मायनस केल्या जातील याची नोंद घ्या. अगोदरच पहिल्याच बॉलवर विकेट झाली कारण की तुमचा 12th मॅन पहिला बॉल पडायच्या अगोदर आमच्या कॉम बॉक्स मध्ये उपस्थित नव्हता. त्यामुळे या नियमाचं पालन केलं जाईल. पहिल्या बॉलवर काय घडलंय तर राजू कंक परतलाय. मोठी विकेट. न्यू बॅटर मिस्टर अक्षय. यावेळी देखील कोलबा टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केली आहे. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे विशाल वारांडेच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर राजू कंक सारखा मोठा अडथळा दूर झालाय. येस अक्षय निवळे होल्डर पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉल मध्ये काय गोलंदाजी सुरू आहे विशाल वारांडेच्या माध्यमातून. काय गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर अगदी राजू कंकला बाद गेलं. त्यानंतर अक्षय निवळे आला आणि होल्डर देखील स्ट्रगल करताना दिसतोय. पहिल्या 3 बॉलवर अगदी हावी गोलंदाजी करत असताना विशाल वारांडे. सुपर बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल राजू कंक. आणि आतापर्यंत ही गोलंदाजी. फुलबटापाचा चेंडू खोदून काढलाय. ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकदम येते. चौथ्या बॉलवर सिंगल आली सँडी सर. पहिल्या 3 मॅच मध्ये जर पाहिलं तर 70 अगदी 74 रन्स. त्यानंतर 42 अशा 2 धावा 2 मॅच पाहायला मिळाला. म्हणजेच एका बाजूला धावा होता तर एका बाजूला धावा थांबवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. आणि मागच्या मॅच मध्ये 42 धावा डिफेंड झाल्या. हे आहे केएसके प्रीमियर लीग. हे देखील अगदी सोपी प्रीमियर लीग नाही. त्यामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतील. कुठपाचा बॉल पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकलं नाही. सुपर बॉलिंग विशाल वारांडे. गोलंदाजी करत असताना अप्रतिम कामगिरी. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केलीत. मागच्या मॅच मध्ये फक्त 2 धावा खर्च केले होते आणि 1 विकेट प्राप्त केली होती. सातत्यपूर्वक कामगिरी विशाल वारांडेची राहिली या मॅच मध्ये देखील. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉल येत असताना लाजबाब गोलंदाजी. लाजबाब षटक म्हणावं लागेल विशाल वारांडेच्या माध्यमातून. या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव देऊन फक्त 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. ते देखील आपण राजू कंकची विकेट. सँडी सर काय म्हणाल हे षटक आणि विशाल वारांडेने मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली. सुपर टुपर बॉलिंग यार. दॅट इज अ सुपरली पेस ऑफ बॉलिंग. आणि संतोषजी देसाईने मला सांगितलं होतं कारण जे आयकॉन 8 आहेत त्यावेळी एकमेव असा आयकॉन आहे ज्याला बॉलरच्या रूपामध्ये या स्क्वॉड मध्ये घेतलाय आयकॉन म्हणून. आणि बॉलरचं आयकॉनचं महत्व काय असतं दोन्ही मॅच मध्ये हे मात्र दर्शवलंय. सट्टिक लाईन मध्ये किफायती बॉलिंग. पहिल्या मॅच मध्ये 2 धावा. नंतर आता काय पाहिलं तर एक जिल्हा आयकॉन आहे त्याची केलेली ती शिकार ती विकेट. व्हॉट अ लवली नपतिली गेंदबाजी. बघा मेगा स्क्रीनवर काय पाहायला मिळते तर दोन्ही समालोचकांचे नाव आहेत. विघ्नेश मडवी असतील किंवा संतोष म्हात्रे सर असतील. हे नावं आपल्याला कॉमेंट्री पॅनल आणि हे फक्त शक्य होतं 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. आणि थँक्यू व्हेरी मच. आमचं अगदी या स्क्रीनवर तुम्ही नाम उल्लेख केला त्याबद्दल मी 22 यार्ड या चॅनलचं आभार मानतोय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. ऐकूया महागुरू यांना. धन्यवाद. सेकंड वर फर्स्ट बॉल मॅडेड पॉवर प्ले सेकंड ऑन द अप. दॅट इज अ बिग गॅप. तिथून बॉल सुटला सुसाट. थांबवणं कठीण आहे. इथे बाजी मारण्या चेंडू होतं आरपार फॉर आचारन. भीतीने स्ट्रोक चेंडून शेवटच्या येण्यापर्यंत वाट बघताना पाहिले. हलकासा बॅटचा चेहरा तो दाखवला अँड कम्प्लिटली फ्लो ऑफ द बॅट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. 4 रन. काय स्ट्रोक आहे विघ्नेश. लाजबाब स्ट्रोक आहे. पॉवर प्लेचा अगदी पुरेपूर वापर केला आणि दमदार स्ट्रोक लगवला गेलाय. अगदी अक्षय निवळे जो होल्डर म्हणून ओळखला जातोय उंचपरा खेळाडू आहे.
होल्डर सारखी अपेक्षित आहे. टप्पा पडल्याने चेंडूने इन स्विंग केलं. लाजवाब बॉलिंग यार. जशा तसं उत्तर. टप्पा थोडासा गुडलेंगच्या अगोदर सोडला. त्याला फिंगर स्ट्रोक आता इन काटा. सुपर बॉलिंग यार. चुकार खाल्यानंतर पुन्हा एकदा दर्जेदार बॉल बीट करताना सरळ विकेटच्या हातामध्ये सोपवला. गणेश कदम ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स केला, या मॅच मध्ये देखील तेच सातत्य करण्याचा प्रयत्न करत असताना होल्डरचा स्ट्रोक फसला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन द बॉल. व्हॉट अ लवली हाय. व्हेरी हाय. उंच उडालेला झेल कठीण असतो, पण होल्डर व्हेरी सॉफ्टली डिसअपॉइंटेड. निराश. टॉप एज लागली होती. मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची टॉप एज लागली होती. रोशन शिंदेने पकडला जर किती अवघड होतं. खास म्हणजे काय ती सूर्याची तीव्र अशी जे किरण आहे ते किरण येताना मात्र काय नजर ठेवली. घारीची नजर. सुपर कॅच. 3 खेळाडू एका फ्रेम मध्ये होते. झेल कोण पकडेल आणि आमचा एक कॉमेंट्री बॉक्स, या कॉमेंट्री बॉक्स मध्ये महागुरु संतोष म्हात्रे, सँडी सर पाहायला मिळतील. अक्षय कदम आहेत जे देखील स्कोररच्या भूमिकेत आहे. अगदी अर्ध काम आमचं सोपं होतं ज्यावेळेस अक्षय कदम सारखे स्कोरर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतात. त्यामुळेच त्यांचं देखील आभार मानतोय. आणि अगदी 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. क्लीन अँड नेट टेलिकास्ट. आणि आमचा कॉम्बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. KSK प्रीमियर लीग 2026चा घमासान हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना गणेश भोसले मॅन फ्रॉम टेटली. सुपर बॉलिंग आहे. कमाल करतोय. काय गोलंदाजी रिदम आहे त्याची. सट्टिक लाईन लेन, त्याचा रिदम, त्याचा व्हॅरिएशन. प्रत्येक चेंडूला वेगवेगळ्या ठिकाणी पिचिंग. सुपर बॅक. इम्प्रेस केलं गोलंदाज गणेश कदमने. आतापर्यंत पहिल्या चौकारानंतर 3 बॉल बाद कमबॅक करून दिले. एक विकेट घेतले विघ्नेश. डेफिनेटली चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. स्लॉक स्वीप केला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र जरूर मिळते. येस, सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या हलकीशी पुढे जाते. फक्त 6 बनल्या. दुसऱ्या कितीपथावर 11 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आपण पाहतो 7वं सीझन KSK प्रीमियर लीगचा हा एक अफलातून भव्य दिव्य असा सोहळा भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडमध्ये रंगला जातोय. हा रंगतदार खेळ. आणि तिथेच मॅच क्रमांक 5 आपल्या भेटीला. एका बाजूला पाहिलं तर गतवर्षीचा हा चॅम्पियन्स महाबलेश्वर स्पोर्ट्स. लवली बॉल इथ परफेक्टली इनटू द ब्लॉक. फिंगर गना पायचीतचा विकेट. तारीफ करतोय. गतीपेक्षा मतीला पूर्णपणे प्राधान्य दिले. कोणत्या वेगामध्ये भ्रमात न पडता एक्झॅक्टली सट्टी इनटू द ब्लॉक. डेफिनेटली चांगली गोलंदाजी. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला होता. फिंगर रोल केले होते आणि फ्लम LBW अपील केली होती आणि ते अंपायरने उचलून धरली आहे. OUT फलंदाज बाद होत असताना 3ऱ्या विकेटचं पतन होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट पाहायला मिळते. काय गोलंदाजी राहिली गणेश कदमची. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंशिका 11 टीमने पहिला सामना गमावलाय. त्यामुळेच मनोबल खचलेलं असेल. डू और डायच्या सिच्युएशन मध्ये ही मॅच खेळावी लागेल आणि दुसरा सलग पराभव हा टीमसाठी फार घातक ठरेल. त्यामुळेच अंशिका 11 टीमला चांगला खेळ करावा लागेल सर. नक्कीच विघ्नेश. 6-3 ही दयनीय अवस्था. फक्त 3 धावांच्या सरासरीने. पॉवर प्लेअरला ही धावसंख्या निश्चित चांगलं उत्तर देत नाहीये. ती समाधानपूरक वाटत नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपले आणि पूर्णपणे बॅकफूट पडलं, लोटलंय अक्षरशः गतवर्षीच्या चॅम्पियन महाबलेश्वर स्पोर्ट्स टीमने. 3 गडी 6 धावा. बघूया 3ऱ्या ओव्हरमध्ये किती धावा निघतील हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मल्टी टॅलेंटेड अँड खुशबूदार आवाजामधला विघ्नेश.
थँक्यू व्हेरी मच. किरण मोरे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने संघ मालक एक जबाबदारी आहे. मागच्या मॅचमध्ये एक महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली होती. किरण मोरे फलंदाजीसाठी आलाय. 4 गडी बाद 6 धावा. हा देखील बॉल सबमरीन राहिलाय, खाली राहिलाय. खूप चांगली गोलंदाजी विजय कदमच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथा बॉल डॉट येत असताना आपटी गावचा सितारा आज या ओव्हरमध्ये प्रभावित करतोय. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती विजय कदमने. एक कदम विजयाच्या दिशेने घेऊन असताना हे सगळेच खेळाडू. विजय कदम गोलंदाजी ट्रॅकवर स्टेप आउट केलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि ते अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. लाईन मिस केली ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्यात आलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलाय. खूप बाहेर चेंडू पिचिंग. यावेळेला थोडंसं माइंडसेट चेंज करायला लागेल विघ्नेश. विकेट गेलेत. फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? प्रयत्न करत असताना कॉलिंग नव्हतं. एकमेकांकडे पाहिलं जात आहे आणि असे मात्र 2 धावा जरूर मिळतील. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी मिड ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक होता आणि एक लॉंग ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. कॅच Yes. पकडणं गरजेचं होतं. मिस कॉलिंग आवाज देणं गरजेचं होतं कारण सरळ समोरच्या दिशेने येणारा जो फिल्डर होता लांगवून त्यासाठी थोडंसं सोपं होतं का विरुद्ध दिशेने जाताना सर कठीण झालं असतं. परंतु कोणाला तर ही आवाज नव्हता आला. कॅच ड्रॉप. विन द मॅचेस. 5 बॉलचा खेळ संपला आहे. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 4 गडी बाद 80 का 11 टीम बॅटिंग करत असताना यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जाईल. विशाल वारंडे आज चूक करणार नाहीये. आजचा दिवस विशाल वारंडेचा आहे आणि आणखी एक झेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. 5 गडी गारद होतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3च्या सरासरीने 9 धावा 5 गडी बाद 80 का 11. जणू काही बॅटरलाच संबोधित केलं गेलंय. नक्कीच जगरामध्ये कटकटी असतील तर कोणतं सुख मिळेल. पण सुख मिळवायचं असेल थोडंसं गेम प्लॅन आहे विघ्नेश ते चेंज करायला लागेल. आता मोठ्या फटक्याने तुमच्या धावा येत नाही. कम्प्लिटली चेंज ऑफ द परफेक्टली जो खेळ आहे त्याला बदली करा. फाइंड टू फिल्डर्स गॅप टेकिंग नंतर कट करून तुम्ही धावा वसूल करता. का हवेमध्ये जेवढे खेळ आहेत ते सर्व प्रयत्न तुमच्या अगदी अंगलट येताना तुमच्या विकेट गेल्यात बाहेर. त्यासाठी जर समाधान स्कोर 30-35 परत गेले तरी मॅचला थोडीशी प्रतिकार करण्याची संधी मिळेल. डेफिनेटली मागच्या मॅचमध्ये 42 धावा डिफेंड झाल्या होत्या. या खेळपट्टीवर काहीही करू शकतो. तुमच्याकडे अचूकता भेदकता असली तर तुम्ही सामना जिंकू शकता. पण त्यासाठी करायचे लागतील तुम्हाला कमीत कमी 30-35 धावा. आणि सॅटर्डे टाइमआउट नुकताच पार पडला आणि 80 का 11चा कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला नाही की कुठलाही संदेश आला नाही. याचं कारण आहे की तुमचा मध्ये पहिला सामना गमावल्यानंतर जो दबाव असतो ना त्या दबावामध्ये कुठेतरी संघ आता अडचणीमध्ये सामोरा जातोय. तसा चौथ्या षटकाला सुरुवात होईल. आपण जाऊया संतोष म्हात्रे सँडी सरांकडे. नक्कीच गणेश कदमवरती भरोसा ठेवला. त्याचं दुसरं ऊट टाकण्यासाठी तर पहिलं ऊट टाकलं तर 2 करारे झडके दिले ते पहिल्याच पॉवर प्लेमध्ये. याच बॉलाने गणेश कदम वन्स अगेन इज कोटा लास्ट ओव्हर फ्रॉम कमेंट्री बॉक्स राईट हँड उर्दू विकेट. अप ट्रॅकवर बॅक फुटवर जाताना आणखी एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॉल हवेत. डाऊन द बॉल छोटा गोलंदाज येतोय अँड एंड ऑफ द बॅट्समॅन बॅटर इनिंग हिज बॅक इन टू द पेव्हिलियन. गडी क्रमांक 306 जो येते तो हवेमध्ये खेळतोय. का तुम्ही कट करत नाही? का पूर्णपणे जमिनीवर प्रेम करत त्याला अगदी घसपटीत नेत नाही? हे थोडंसं दुर्दैव वाटतंय. धावा येत नाही त्यासाठी मात्र तू चलमया ज्याप्रमाणे झाडाची पानं जी सुकली ती गळतात ना त्याप्रमाणे संघाची गलसंती मात्र येते पाहायमध्ये. 6वा गडी फक्त 9 धावा. विघ्नेश सँडी सर असं म्हणतात की रोशन आमच्या सोबत आहेत का अगदी डीजे मास्टर आहेत. ते म्हणतात विकेट पडतात तर मला संधी मिळत नाही. त्याला संधी देऊया. हरकत नाही रोशन.
मच 9 धावा 7 गडी बाद. अंशिका 11 टीम अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे आणि अशी परिस्थितीमध्ये बाहेर अगदी काढण्यासाठी कुठला बॅटर यशस्वी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. येस, बॉलर ऑन द हॅट्रिक नाव अँड फ्लिपर. जर विकेट हॅट्रिक घेतली ना तर फ्लिपर 5 विकेट त्याच्या नावे लागेल. तो पहिला कारनामा करणारा बॉलर. ही वॉन द हॅट्रिक. राईट मोर द विकेट. येस, इंटर परफेक्टली ब्लॉक. ही फिंगर गन अनदर 5th विकेट. 8वा क्रमांकाचा बॅट्समॅन. हॅट्रिक पहिली या प्रीमियर लीग 7व्या प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतो. मॅन फ्रॉम महाबळेश्वर स्पोर्ट्स गणेश कदम. व्हेरी व्हेरी सुपर बॉलिंग. 5 विकेट करताना इथे घेतली त्याने हॅट्रिक. वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन. जबाब गोलंदाजी गणेश कदमचा हा परफॉर्मन्स आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पहिला खेळाडू आहे ज्याने अर्धी हॅट्रिक साधली आणि पहिला खेळाडू ज्याने फायपर कंप्लीट केलाय. 5 विकेट घेण्याचा कारनामा गणेश कदमने केलाय. अगदी लाजबाब गोलंदाजी. 5 धावा देऊन 5 गडी बाद आणि Super bowling. अवघ्या 9 बॉल मध्ये 9 धाबा 8 गडी बाद. दुहेरी अंकामध्ये येईल काय यासाठी मात्र मी म्हणत होतो थोडासा मात्र विचार बदलला असता आणि फाइंड द गॅप. ते 6व्या 7व्या 8व्या क्रमांकावर फॉर्म मानसिकता आहे ना ती मात्र पूर्णपणे खराब. ओ माय गॉड, इज अनदर बिग अपील बिहाइंड द स्टंप. बट हंपर से जसं बॅटर सेफ आहे. 8 गडी बाद 9 धावा फक्त लागतात. पहिल्यांदा बॅटिंग करण्याला अमंतीन दिलं. टॉस जिंकल्यानंतर महाबळेश्वर स्पोर्ट्स टीम कॅप्टन. व्हॉट अ लवली. गतवर्षीचा हा चॅम्पियन 2025 पर्व 6 SK. व्हॉट अ मॅच. त्याची व्हेरी लो स्कोरिंग मॅच गोइंग ऑन. गणेश, ओ माय गॉड, त्याचा पुन्हा पहिल्या अंदाज अगोदर ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. सरेल मिडेस्टमून बॉल गेलेला आहे. 5 बॉलचा केस संपला. एकही धाव दिली नाही. म्हणजेच हॅट्रिक मेडन ओव्हर होईल का गणेश कदम. काय गोलंदाजी आहे हे बघा. 15 बॉल मध्ये काय घडलंय. विकेट डॉट 1 विकेट डॉट डॉट विकेट डॉट वाईड 2 विकेट 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 आणि डॉट 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 पाहायला मिळते. येस, तारीफ करतो आम्ही. 22 यार्ड्स बॅकफुट वगैरे पंच केलं. बॅकफुट पॉईंट या फटक्यांची आम्ही वारंवार इथून बोलत होतो. हे फटके काय नाही. बॅकफुट वगैरे जागा बनवणे हॉडोनी बॅट मधून दॅट इज अ डीप बॅकफुट पॉइंटला हा खणखणीत चौकार. हे स्ट्रोक 3 ओव्हर संपल्यानंतर येणे प्रत्यक्षित होतं. विघ्नेश संडी सर, मगाशी आपली चर्चा चालू होती की आपण ज्यावेळेस कॉमेंट्री करतो त्यावेळेस हाय स्कोर होतात आणि ज्यावेळेस निलेश मर्डेकर आणि संतोष देसाई येतील त्यावेळेस लो स्कोर होतात. आम्ही फार नाराजी व्यक्त केली होती की आमच्याच टायमाला होतात, पण आमच्या नशिबात देखील लो स्कोर पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा केस संपलाय. 13 वर 8 गडी बाद. सध्याच्या घडीला अंशिका 11 टीम अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. असं म्हटलं जातं की दुःखावर फुंकर मारण्याचं काम संगीत करतं आणि DJ रॉश आमच्या बरोबर आहे. ऐकूया एक मधुर गीत. आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स म्हणत असेल की दिल बहलता है मेरा विकेट आ जाने से. आणि 8 विकेट आतापर्यंत प्राप्त झाले. 13 धावावर शेवटची ओव्हर बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना साहिल जाधव. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना शेवटची ओव्हर आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ट्राय केला. वेगाने क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. 8 गडी बाद झालेत. शेवटची 2 गडी आता मैदानाच्या आतमध्ये फक्त बॅटिंगसाठी उतरतील. त्यामुळेच धावा करणं आता गरजेचं आहे. लो स्कोर पाहायला मिळेल. 40-42 पर्यंत मजल मारेल असं वाटलं होतं, पण आता 20-22 होतील का असा प्रश्नचिन्ह मनामध्ये उद्भवलाय. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक येईल त्याच्या आवाक्याबाहेर. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. निमिषच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. बॅटमधून चौकार आलाय. चप्पल होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते. त्या बॉलवर लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. 19 या आकड्यावर 19 धावा दाखल करावं लागले. चला, शर्यू स्ट्रायकर्स वर्सेस पूजा एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग घ्या. लगेचच आपण टॉस साठी या. मिस व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत.
3 बॉलवर 2 मोठे हिट, 30 धावा प्लस होतील. त्या धावा देखील गोलंदाजासाठी काहीतरी करण्यासाठी संधी मिळेल. टॉप आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. बघा विकेट पडल्यानंतर ते दबाव असेल ना, त्या दबावामध्ये पूर्ण संघ कोसळलाय. अगदी अचूकता बेदकता या मॅच मध्ये पाहायला मिळाले. महाबळेश्वर स्पोर्ट्सच्या माध्यमातून मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आणि चॅम्पियन परफॉर्मन्स करत असताना अंशिका 11 टीम अगदी बॅकफुटला झाली. शेवटचे 2 बॉल साखळी बाकी आहे. इथे देखील काय घडले, प्ले डॉन, विकेटचं होते पतन. 9 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळाले 21 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर विकेट येईल आणि ऑल आउट अंशिका 11 होईल का असा सवाल केला जातोय. तोपर्यंत जाऊया डीजे रोशनकडे, ऐकूया एक मधुर गीत. मच आता शेवटचा बॉल आणि शेवटची विकेट इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 21 धावा 9 गड्याच्या मोबदल्यात अंशिका 11 टीम टॉस गमावल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली होती आणि खराब सुरुवात झाली होती आणि शेवट देखील तितकाच खराब पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे, शेवटची जोडी आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय आणि लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा. तर काही वेळ तुम्हाला देखील वाट बघावी लागेल. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण जाऊया. शरयू स्ट्रायकर्स वर्सेस पूजा एंटरप्राइजेस असा सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 22 धावा 9 गड्याच्या मोबदल्यात. फुलटॉस बॉल, अगदी चेंडू जातोय मिड विकेट रेझर मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आणि काय घडलंय, कॅज्युअल क्रिकेट खेळलं जात आहे. 2 धावा जरूर मिळतील आणि 2 धावांना षटक क्रमांक संपला गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर आणि 25 धावांचं टार्गेट उभं केलंय. आजच्या दिवसातला सर्वाधिक निच्चांक असलेला स्कोर पाहायला मिळते 25. चला नेक्स्ट मॅच शरयू स्ट्रायकर्स वर्सेस पूजा एंटरप्राइजेस. बघूया या 25 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने महाबळेश्वर स्पोर्ट्स संघ करतोय आणि 30 बॉलमध्ये या 25 धावा कशा पद्धतीने अंशिका 11 हा संघ डिफेंड करतोय. टॉस सेरेमनीसाठी आपण संतोष देसाई सरांकडे जाऊया. ओव्हर टू यू सर. थँक्यू. टॉससाठी आमच्यासोबत जोडले गेले सोपानजी मोरे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती करूया शरयू स्ट्रायकर्स आणि त्यांच्याबरोबर पूजा एंटरप्राइजेस असा सामना आहे. कॅप्टनना विनंती करूया या प्लीज आपण. सर्वांचंच या ठिकाणी आम्ही मनापासून सरचे स्वागत करत आहोत. तुम्ही पाहताय KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत KSK प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा आणि सामना क्रमांक 6चा आपण इकडे टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत आणि मोरिया स्पोर्टचे प्रोपायटर, त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सचिव तथा KSK प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक सोपानजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण देईल? ओके, पूजा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कॉल दिला जाईल. हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि हिट इज अ हेड. टॉस जिंकलाय पूजा एंटरप्राइजेसनी. निर्णय काय? गोलंदाजी करण्यात येईल. गोलंदाजी करणार. पहिली मॅच स्वर्गीय विजयदादा बरोबर 43 टार्गेट डिफेंड केलं जाईल. कधी वाटलं तुम्हाला? कधी वाटलं म्हणजे फर्स्ट तर आमचा रन रेटवर विचार होता की 4 ओव्हरपर्यंत न्या आणि त्याच्यातच आपण घुसलो तर मग त्यांना मॅचमध्ये आणा आणि तसंच झालं आणि आम्ही जिंकलो. क्षितिज मोरेची महत्वाची विकेट होती त्या मॅचमध्ये. नक्कीच मी तर बोललेलो तर त्यांनी जरी ना 1 6 2 6 मारले ना तिथेच गेला तरी त्यांचं पण असं होतं की 3-4 ओव्हरीत आम्ही मॅच जिंकणार, पण तेच त्यांच्या अंगावर. बॅटिंग करायचे. किती धावा स्कोरबोर्डतील लावाव्या लागतील? हाय स्कोरिंग मॅचेस, लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत आहेत. आता डोक्यामध्ये काय रणनीती आहे? रणनीती काय नाही, जास्त रन मारायचे का नाही, कोणते किती रन मारायचे अनसेफ आहे त्यामुळे जास्त धावा करायचा प्रयत्न करतो. सालोशी टीमची कॅप्टनशिप तुम्ही करता, इकडे तालुका किंवा प्रीमियर लीगमध्ये कॅप्टनशिप करताय. सांगा सालोशीसाठी की इकडे कोणती कॅप्टनशिप तुम्हाला अवघड वाटते? अवघड तर इकडे वाटते कारण इकडे 11 प्लेयर आहे, 11 गावातून आलेले असतात, वेगवेगळ्या गावातून आले, त्यामुळे इकडे तर अवघड आहे. मजा येते KSK प्रीमियर लीग खेळताना? मजा तर खूप येते. ओके, सोपानजी मोरे यांच्याकडे जाऊया. सोपान दादा, KSK प्रीमियर लीग आपण जर पाहिलं
मेहनत खूप आहे KSK प्रीमियर लीगसाठी. 2 ते 3 महिने कमिटी त्या ठिकाणी काम करत असते. अध्यक्ष वसंतदा असतील आणि त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण कमिटी, आयोजन समितीमध्ये आणखी काही मेंबर्स आहेत. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल मेहनत करत असताना प्रीमियर लीग करणं तितकं सोपं आहे का? काय सांगाल? KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत KSK प्रीमियर लीग 2026 हे पर्व 7वं. 2018 साली सुरू झालेली ही लीगची परंपरा यशस्वी आपण इथे संपन्न करत आहोत. नवी मुंबईची क्रिकेटची पंढरी समजले जाणारे हे भूमिपुत्र मैदान आणि तिथे आपल्या सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी इथे KSK प्रीमियर लीग कमिटी उपलब्ध करून देत आहे. तर प्रथम खेळाडूंनी याचा पूर्ण लाभ घ्यायचा आणि सर्व संघांना शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. हे होते सोपानजी मोरे. टॉस झालाय, टीम पूजा एंटरप्राइजेसने टॉस जिंकलाय आणि त्यांनी देखील सांगितलंय आम्ही बॉलिंग करतोय. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे KSK प्रीमियर लीग 2026 मध्ये. चला 25 धावांचं टार्गेट आहे आणि अगदी नेट रन रेटसाठी महाबळेश्वर स्पोर्ट्स टीमसाठी फार महत्त्वाचा सामना असेल. 25 धावा डिफेंड करायचे. चला पहिला जसा ओव्हरला सुरुवात होईल तसा ऐकूया महागुरु संतोष म्हात्रे सँडी सरांना. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच विघ्नेश. और प्ले फर्स्ट पहिला बॉल गुडलेंट. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक यार. नो लुक स्ट्रोक. काय नो लुक ने दर्जेदार सुरुवात करताना मॅच लवकर फिनिश करण्याचा इरादा उचललाय. तो 4 रन. बेहतरीन स्ट्रोक यार. गणेश कदम मिस्टर फॅक्स मैदानाच्या आतमध्ये, मिस्टर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय स्ट्रोक लगवलाय, अगदी नो लूज स्ट्रोक लगवलाय. अगदी लाजबाब, अगदी फ्रेम करून हा फोटो ठेवावा असा स्ट्रोक आहे सँडी सर. नो डाऊट यार. What a नजाकत. What an outstanding, a terrific stroke back. Big square leg and 4 run. KSK प्रीमियर लीग 2026 पर्व 7 आणि तिथे धावा फक्त 25. 5 धावांची सरासरी. पहिल्याच बॉलमध्ये 4 धावा. खणखणीत चौकार. 4 रन. गणेश हो नो चान्स. सुपर डुपर हुक लॉंग लेगच्या दिशेने मॅक्सिव आहे का चौकार. इथे षटकार. KSK सीझन 7चा बेहतरीन षटकार. वाडा फ्लाइंग स्टार्ट टीम महाबळेश्वर स्पोर्ट्स टीम कडून. आणि गणेश कदमचा विचार केला तर उलव्याच्या स्पर्धेमध्ये नुकतीच मॅन ऑफ दी सिरीजचा अगदी मानकरी ठरवला होता. इतका चांगला खेळ सध्याच्या घडीला गणेश कदमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा. नजाकत सरळच्या दिशेला सिलिमिड ऑफ क्लिअर करताना परंतु दूरवरून वाईडिश लॉंग ऑफ पण शतरक्षी नीट फील करील. एक चौकार, एक षटकार आणि सिंगल नंतर 11 वर जाऊन पोहोचते आणि टीमला मात्र 11 वर. 11 नन विकेट. ओनली स्मॉल टार्गेट. डिफेंड करणं थोडंसं मुश्किल येईल कारण जी धारदार सुरुवात केली ना तिथे 11 फक्त 14 धावांची आवश्यकता इथून मॅच जिंकण्यासाठी. ट्रॅकवर बॅकफुटवर अशा प्रकारे चुका वारंवार ज्या बॅटिंग करताना मग चुका केल्या बिघनेश त्यात बॉलिंग टाकताना चुका वारंवार होतात. अनंतर बेहतरीन स्ट्रोक. बॅकफुटवर गेला, हुक केलं, लॉंग लेग खाली होता आणि तिथून काढला. सरळ फरार चेंडूला करताना चौकार. 4 रन. 15 वर जाऊन पोहोचते स्कोर. फक्त 10 धावांची आवश्यकता. पॉवर प्ले मध्येच हा मॅच मात्र उद्ध्वस्त होईल का. खऱ्या अर्थाने 1996 पासून जयसूर्य आणि काले होते तेच केलं होतं जेव्हा श्रीलंका हा पहिल्यांदा ODI वर्ल्ड कपचा विजेता चॅम्पियन ठरला होता. तशी धंदणीत सुरुवात आता चौकार आला विशालच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ओ माय गॉड बॅकफुटवर घेताना अनदर एक लज्जतदार आणि एक खुशबू असणारा चौकार. एक षटकार, तब्बल 3 चौकार आणि धावसंख्या मात्र 19 वर. फक्त 6 धावांची गरज. एकही बॉल प्रॉपर पडला नाही. सर्व चेंडू सरळ शॉर्ट ऑफ लेनचे टाकले. बॅकफुट वजावताना पूर्णपणे संधी दिल्या आणि तिथे लॉंग लेग आणि फाईन लेग होतं खाली. त्या खाली असलेल्या जागांमध्ये त्याने जागा भरल्या नाही आणि मिळाला आणखीन एक चौकार. 19 कमकुवत कॅप्टनशिप पाहायला मिळते कारण की ज्या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही आहे. त्यामुळेच अशा पद्धतीची अगदी रणनीती आखण्याचा अगदी यशस्वी प्रयत्न केला जातोय आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. धावा दूर ऑन द पिच. हवेमध्ये बॉल. चान्स फॉर द विकेट. स्वतः जाऊन पकडणार गोलंदाज. कॉटन बॉल करणार आणि ते संपवणार. खेळ विशाल बॅक. पहिलं विकेटचं पतन. 19 वर 1. आता फक्त 6 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चला रोशन.
स्वप्नीलजी मोरे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांना विनंती केली जाते की आपण प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सरचे स्वागत आहे. फक्त 6 धावा दूर आणि 6 धावा आणि चेंडू तब्बल 24 मध्ये 6. पूर्ण ऐकूया या मिठी आवाजला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विघ्नेश पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. KSK प्रीमियर लीग 2026 भव्य दिव्य सोहळा. महाबळेश्वर स्पोर्ट्स टीम 25 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. 19 वर 1 गडी बाद अशी दमदार सुरुवात झाली आहे आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. गणेश कदम असेल किंवा विशाल वारंडे बाद होत असताना पाहायला मिळालं. त्याला 6 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल टर्न खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. मॅच फिनिश. 7 बॉल मध्ये हा सामना फिनिश केलाय. महाबळेश्वर स्पोर्ट्स टीमने लगातारचा दुसरा सामना आपला नावी केलाय. वेल प्लेड आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर गणेश कदम. 5 विकेट आणि बॅटिंग करत असताना देखील योगदान पाहायला मिळते. क्विनिंग स्ट्रोक गणेश कदमच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला जसं दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल ऐकूया निलेश मर्डेकर आणि संतोष कदम संतोष देसाई सरांना. धन्यवाद. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि स्वप्नील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि खेळाडू आहे गणेश कदम. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये गणेश कदमची कामगिरी